वेंगुर्ले मठ परबवाडीमधल्या शेतकऱ्यांच्या सुमारे 4 ते 5 एकर क्षेत्रात गावठी भाजीवाली भेंडी, मुळा भाजी, लाल भाजी, भोपळा, दोडके अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात भाजीपाला उत्पादन घेतलेलं होतं। पण सततच्या पावसामुळे किडीचा प्रादुर्भाव भाजीपाल्यावरती झाला आणि गव्या रेड्याच्या अतिक्रमणामुळे भाजीपाला क्षेत्र नष्ट झालं। रानटी जनावरं आणि अतिवृष्टी ह्या दुहेरी संकटात सध्या तळा कोकणातील शेतकरी सापडलाय। त्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटात शेतकरी असल्यामुळे त्या शासनाने तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करत आहेत। गेले काही दिवस सातत्याने पडणारा पाऊस आणि त्याचबरोबर जंगली रानटी गवारेडा यांच्या अतिक्रमणामुळे तळ कोकणातील भाजीपाला उत्पादक शेतकरी सध्या अडचणीत सापडलाय। सततच्या पावसामुळे भाजीपाला कुजण्याची प्रक्रिया होते आणि त्याचबरोबर गवारेडा वन्य प्राण्याच्या आक्रमणामुळे भाजीपाल्याची नासधूस झाल्यानं तळ कोकणातील शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय। कोकणात मोठ्या प्रमाणात भाजीपाला उत्पादन घेतलं जातं। सध्या भात शेती ही परवडणारी नसल्यामुळे शेतकरी भाजीपाला उत्पादन आपल्या शेतामध्ये करतायत। गणेश चतुर्थी काळामध्ये आणि श्रावण महिन्यात शाकाहार मोठ्या प्रमाणात घेतला जातो, त्यामुळे आहारामध्ये भाजीचा वापरही अधिक असतो। त्याचबरोबर गणेश चतुर्थी काळात भाजी उत्पादक शेतकऱ्यांना चांगला भाव मिळतो, त्यामुळे लाखोंची उलाढाल ह्या भाजीपाला उत्पादनातून घेतली जाते। नफ्यामध्ये असणारा भाजीपाला व्यवसाय अतिवृष्टी आणि रानटी जनावरांच्या अतिक्रमणामुळे तोट्यात चाललाय। वन विभागाकडनं आणि कृषी विभागाकडनं भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळत नाही। भाजीपाला उत्पादक शेतकरी ह्याला जमिनीमध्ये भाजीपाला उत्पादन घेण्यासाठी बियाणे, खत, मजूर ह्यांचा खर्च हा न परवडणार आहे। पण यंदा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात भाजीपाला उत्पादन घेतलं गेलंय, परंतु रानटी गव्यांचा कळप भाजीपाला उत्पादन क्षेत्रात प्रवेश केल्यानंतर पूर्णतः नासधूस करतोय। त्यामुळे फुलेऱ्यावरती आलेले आणि फळधारणा होण्याच्या प्रक्रियेत असलेला भाजीपाला नष्ट होतोय। त्यामुळे गणेश चतुर्थी काळात गावठी भाजी आता महागेल। 4-5 हेक्टरमध्ये आम्ही लागवड केली आणि नाही म्हटलं तर ते 4 ते 5 लाख रुपये आमचं नुकसान झालंय। आम्ही म्हणजे लोकांकडून पैसे आणले, काही दागिने सुद्धा बँकेमध्ये ठेवून हे लागवड केली। आज ते जे केलं त्यात 10,000 सुद्धा मिळणार नाही अशी आमची अवस्था झालेली आहे। आणि आज कसं, आज फुललेली झाडं आहेत, फुलं पडलेली होती। आज ही गणपतीसाठी आम्ही गणपतीपर्यंत चांगल्या प्रकारे त्याला मागणी होती आणि 4 पैसे आम्हाला मिळणार होते त्याची अपेक्षा होती, पण अपेक्षेपेक्षाही 10 खुश झालो आता। दोडकी आहेत, दोडकी, वाली, भेंडी, तसंच कारली, चिबूड, भोपळा, वाल अशा प्रकारची काकडी अशा प्रकारची लागवड केली। पंचनामा फॉरेस्ट खाते आले, त्यांनी पाहणी केली, पंचनामा केला, त्यांनी शूटिंगवर घेऊन गेले। आता ते त्यांच्या लेवलीप्रमाणे ते करतील, पण त्यांनी येऊन गेलेत, इतर कोण आले नाहीत, पण ते फॉरेस्ट खाते येऊन गेले इथे। ह्या वर्षी मला तर वाटत नाही, कारण ह्या वर्षी म्हणजे आमच्या स्वतःच्या गणपतीलाच मिळेल ही सुद्धा माझी शाश्वत नाही अशी। मनोहर जयराम मटकर। 4-4.5 हेक्टर क्षेत्र होतं। यावर्षी पाऊस पण जरा लवकर लागल्यामुळे प्रॉब्लेम झाला। बियाणं बोगस आल्यामुळे 2-3 वेळा बियाणं घातलं, 2-3 वेळा खर्च झाला, तिसऱ्या टायमाला बियाणं रुजून आलं। आता व्यवस्थित होत होतं आणि गव्याने आता 1-2 दिवसापूर्वी गवे आले, गव्याने पूर्ण नासधूस केली आहे। ह्या क्षेत्रात पूर्ण दोडकी आहेत, बाजूला भेंडी आहे, पाठीमागे हे आहे वाल आहे, समोरनं चिबूड आहेत। काय सर्व प्रकारचं पीक घेतलं होतं, पण काय यावर्षी गव्याने नुकसान केल्यामुळे प्रॉब्लेम झालाय। यावर्षी मार्केटला भाजी आम्हालाच विकत आणावी लागेल असं एकंदर चित्र निर्माण झालंय आणि याला गव्हर्नमेंट कारणीभूत आहे, कारण गव्हर्नमेंटला गवे पाहिजेत, शेतकरी नको। तुमचं नाव काय? माझं नाव शंभू विनायक परोळेकर।